हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण कॅनिजोरोस रिॲक्शन आपण स्टडी करत होतो. ओके, कॅनिजोरोस रिॲक्शनमध्ये काय होतं, ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे, ओके, त्याच्यामध्ये सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस और डायल्यूट अल्कली और अल्कोहोलिक अल्कली टू फॉर्म वन मॉलिक्यूल ऑफ. ओके, एका मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्कोहोल मॉलिक्यूलमध्ये, आणि दुसरा मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर ना. काल आपण फॉर्मल्डिहाइडसाठी बघितलं होतं. आपण फॉर्मल्डिहाइडचं काय झालं होतं, आपलं एका फॉर्मल्डिहाइड मॉलिक्यूलचं काय झालं होतं, आपला अल्कोहोल फॉर्म झाला होता आणि एखादा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म झाला होता. आता आपण नेक्स्ट घेणार आहे पुढचा आपला अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम अल्डिहाइड, तो आहे बेन्झाल्डिहाइड. ओके, बेन्झाल्डिहाइड सी डबल बॉन्ड OH. इथं अल्फा हायड्रोजन ॲटम आहे का रे, अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे की नाही ह्याच्यामध्ये, नाही ना. कार्बन कार्बनच्या नेक्स्ट कार्बन नाहीच ना, इथं बेन्झीन रिंगच आहे आपली, चल का. त्यामुळे इथं सुद्धा अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. कॅनिजोरोस रिॲक्शन होण्यासाठी अल्फा हायड्रोजन काय पाहिजे, अब्सेंट पाहिजे. बरोबर ना. ओके, ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे तेच कॅनिजोरोस रिॲक्शन देतात. मग आपले दोनच आहेत, ते फॉर्मल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड. ओके, लक्षात घ्या. आता मग इथे कसं होणार आहे बघा, हा जो बेन्झाल्डिहाइड आहे ह्याचे आपण दोन मॉलिक्युल्स आपण घेणार आहे. ओके, टू मॉलिक्युल्स ऑफ बेन्झाल्डिहाइड हॅविंग अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. ओके, ह्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे, हे आपण बेन्झाल्डिहाइड घेतलेलं आहे. बरोबर आहे, हा आपला बेन्झाल्डिहाइड आहे, लक्षात द्या. आता मग हा बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन आपण कुणावर करणार आहे रे, एक तर NaOH किंवा KOH बरोबर. ओके, डायल्यूट ॲक्वेस अल्कली. ओके, 50% इथं कंपोजिशन असणार आहे. डायल्यूट म्हणजे सलकप जवळपास म्हणजे 50% ह्याच्यात वॉटर असणार आहे आणि 50% NaOH असणार आहे. हिटिंग करायचं, आपल्या एक बेन्झाल्डिहाइडचा मॉलिक्यूल काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, आणि एक बेन्झाल्डिहाइडचा मॉलिक्यूल काय होणार आहे, ऑक्सिडाइज होणार आहे. ओके, हे आपण बघितलं आहे. आता एक बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूलचं रिडक्शन कसं होणार आहे बघा रे, काय होतं सांगितले तुम्हाला मी. हा C डबल बॉन्ड Oचं कन्वर्जन आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, आपलं CH2OH मध्ये होणार आहे. ओके, लक्षात घ्या कशा पद्धतीने होणार आहे बघा, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. आता इथला NaOH मधला जो H आहे तो आपला कुठं जाणार आहे, चल का इथं जाणार आहे. बरोबर ना. इथं CH आहे ना, NaOH मधला H केल्यावर काय झालं, ह्या कार्बनला दोन हायड्रोजन आले ना, आणि इथला जो आहे चल का हायड्रोजन ॲटम हा H तो आपला इथं जाणार ह्या ऑप्शनला, लक्षाल का. आणि हा डबल बॉन्ड ऑप्शनचं कन्वर्जन कशामध्ये होणार, सिंगल बॉन्ड ऑप्शनमध्ये. इथला H इथं ॲड झाल्यावर काय होणार आहे सांगा मला. ओके, इथला हायड्रोजन इथं ॲड होणार आहे, काय होणार आहे आपल्या, कुठला ग्रुप तयार होणार, OH तयार होणार की नाही, तर सिंगल बॉन्ड OHचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, बघा कसं आपल्याला मॉलिक्यूल मिळणार आहे अल्कोहोलचा, इथं बेन्झीन रिंग ॲज इट इज आपण लिहिणार आहे. बरोबर आहे ना, ही बेन्झीन रिंग आहे. पुढं आपला हा कार्बन आहे ना, ह्या कार्बनचा हायड्रोजन आहे, ह्याला कुठला हायड्रोजन आला आहे आणखी, NaOH मधला. ओके, हा हायड्रोजन आणि ह्याचा हायड्रोजन मिळून इथं काय झालं रे, CH2 झाला ना. बरोबर ना. मग इथला ऑप्शन आहेच, ह्या ऑप्शनला ह्या बेन्झाल्डिहाइडमधला हायड्रोजन जाणार आहे, डबल बॉन्ड ऑप्शनचं सिंगल बॉन्ड ऑप्शन होणार आणि त्याला OH येणार ना. बरोबर ना. हा आपला अल्कोहोल झाला की नाही, OH ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल झाला की ह्या अल्कोहोल आहे, लक्षात. आता दुसरा लक्षात घ्या, दुसरा कुठला तयार होणार बघा, ही राहिले काय तर बेन्झीन रिंग. ओके, ही बेन्झीन रिंग आहे, परत C डबल बॉन्ड O आहे, परत ह्याला कोण आणायचं आहे रे, इथला NaOH मला ONS राहिले ना आपल्याला इथं. आता हा सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आपला होणार आहे. इथे Na+ नसता तर काय असतं, COOH असतं ना, ही बेन्झोइक ॲसिड झालं असतं, COOH असतं, H+ Na+ ने रिप्लेस झालं आहे ना.
ओके, हे काय आपलं सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. चलो आता मला सांगा, ह्यामध्ये एका मॉलिक्यूलचं रिडक्शन झालं आहे आणि एका मॉलिक्यूलचं काय झालं आहे, ऑक्सिडेशन झालं आहे. बघा लक्षात घ्या, इथं आपल्याला ह्या बेन्झाल्डेटच्या मॉलिक्यूलमध्ये एक हायड्रोजन होतं ना, इथं किती हायड्रोजन आलेत, 2 हायड्रोजन. त्यामुळे ह्याचं ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय असणार आहे, आपलं रिडक्शन. म्हणजे एकाचं रिडक्शन झालं ना. आणि आता दुसरा बेन्झाल्डेटचा मॉलिक्यूल आहे बघा, ह्याच्यात किती ऑक्सिजन होतं रे, एकच ना. इथे किती आले, 2 ऑक्सिजन आले. चल का नाही, म्हणजे एकाचं ऑक्सिडेशन झालं आणि एकाचं रिडक्शन झालं. ज्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होतं तो काय तयार करतो, अल्कोहोल तयार करतो. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो. लक्षात ठेवायचं आहे. ओके, ज्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होतं तो अल्कोहोल फॉर्म करतो आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म करत असतो. लक्षात आलं. आता लक्षात घ्या, ह्याचं जे नेम आहे, हा बेन्झिनला CH2 ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हटलं होतं रे, बेन्झिनला CH2 ग्रुप अटॅच असेल तर काय म्हणतो आपण, बेन्झिल. तर का हा बेन्झिल ग्रुप झाला, बेन्झिनला CH2 असेल तर. आणि पुढं काय येणार आहे, अल्कोहोल. नेम काय झालं, बेन्झिल अल्कोहोल. आणि इथं काय होणार सांगा, सोडियम बेन्झोएट, Na बेन्झोएट. तर का हा बेन्झोएट ग्रुप आहे, COONA, किंवा सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके, किंवा ह्यालाच आपण आणखी फिनिल मिथेनॉल म्हणू शकतो. हा फिनिल ग्रुप आहे, एक कार्बनचा मिथेन, शेवटचा EOL न काढणं आपण. बेन्झिनला अटॅच झाला सबस्टिट्यूएंटला फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर बेन्झिन रिंग सबस्टिट्यूएंट होणार आहे. तर बेन्झिन रिंग काय होणार, सबस्टिट्यूएंट म्हणून फिनिल होणार ना. एक कार्बनचा अल्केन, मिथेन, शेवटचा E आपण OL न काढणार, फिनिल मिथेनॉल. अंडरस्टँड. ओके, लक्षात काही कॅनिझोरस रिॲक्शन लक्षात आहे ना. कॅनिझोरस रिॲक्शनला सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं. त्यामुळे ह्या रिॲक्शनला आपण काय म्हटलं होतं रे, ओके, डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन म्हटलं होतं नाही. इट इज अ डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन. ओके, लक्षात का. आता मग ही जी कॅनिझोरस रिॲक्शन आहे ही 50% NaOH किंवा KOH प्रेसमध्ये आपली होत असणार आहे. ओके, ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे तीच कॅनिझोरस रिॲक्शन देणार आहे. चल का. आणि अल्डोहॉल कंडेन्सेशनमध्ये काय होतं, आपले ज्या अल्डिहाइड आणि केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत तेच अल्डोहॉल कंडेन्सेशन देत असतात. चल का. इथे तसं नाही, ती दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहे, लक्षात घ्या. आता कॅनिझोरस रिॲक्शन नंतर आपण नेक्स्ट आता क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शन बघणार आहे. आता 2च अल्डिहाइड आहेत ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. कुठला आहे आपला, एक फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा बेन्झाल्डिहाइड. ओके, क्रॉस कॅनिझोरसमध्ये आपण काय घेणार, एक फॉर्माल्डिहाइड घेणार आहे, एक बेन्झाल्डिहाइड घेणार. ओके, नेक्स्ट बघा आता क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शन. क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शन. ओके, बघा क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शनमध्ये काय होत असतं बघा, पेन aldehyde having absence of alpha hydrogen atom, absence of alpha hydrogen atom. ओके, जेव्हा अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट असतो त्याला आपण नॉन इनोलायसेबल अल्डिहाइड म्हणतो. ओके, नॉन इनोलायसेबल. इन म्हणजे डबल बॉन्ड ना, OL म्हणजे अल्कोहोल. चल का, नॉन इनोलायसेबल. चल का, ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे असा अल्डिहाइड, त्या अल्डिहाइडला आपण नॉन इनोलायसेबल अल्डिहाइड असं म्हणत असतो. चल का. ओके, आणि इनोलायसेबल अल्डिहाइड म्हणजेच काय, ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे
त्याला आपण इनोलायझेबल अल्डिहाइड असं म्हणत असतो. चल का फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड हे कसे आहेत आपले नॉन इनोलायझेबल. when aldehyde having absence of alpha hydrogen atom absence of alpha hydrogen atom and formaldehyde एक फॉर्माल्डिहाइड फिक्स असणार आहे आणि दुसरा अल्फा हायड्रोजन अब्सेंट असणार आहे. when aldehyde having absence of alpha hydrogen atom and formaldehyde is treated with aqueous NaOH. के aqueous NaOH पर यांची ट्रीटमेंट करणार आपण टू फॉर्म तो aqueous NaOH टू फॉर्म सोडियम फॉर्मेट. ओके सोडियम फॉर्मेट तयार होते सोडियम फॉर्मेट अँड अल्कोहोल मॉलिक्यूल. Okay, to form sodium formate and alcohol. This is known as a cross Canizurus reaction. ह्यालाच आपण क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शन असं म्हणत असतं. बघा आता लक्षात घ्या काय होणार बघा बेन्झाल्डिहाइड घेणार आपण C डबल बॉन्ड OH ह्याला आपण काय म्हणणार आहे बेन्झाल्डिहाइड. अंडरस्टँड. की हा बेन्झाल्डिहाइड आहे याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नाही बरोबर. बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH हा आपला फॉर्माल्डिहाइड आहे. का बेन्झाल्डिहाइड अँड फॉर्माल्डिहाइड इथं आता आपण घेणार आहे 50% ओके NaOH. ओके डायल्यूट NaOH असणार आहे. हीटिंग करणार आपण. आता सोडियम फॉर्माल्डिहाइड काय करतो लक्षात घ्या सोडियम फॉर्मेटचं फॉर्मेशन करतो लक्षात घ्या. बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड असेल तर फॉर्माल्डिहाइडपासून ऑलवेज काय तयार होतो सोडियम फॉर्मेट. सोडियम फॉर्मेट म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिडचं फॉर्मेशन होत असतं. ओके आणि बेन्झाल्डिहाइड हा बेन्झिल अल्कोहोल तयार करत असतो हे लक्षात ठेवायचं. ओके कसं होणार आहे आता इथं हा बेन्झीन रिंग आपली ॲज इट इज आहे. ओके लक्षात आलं इथला कार्बन. ओके आपण सांगितले तुम्हाला कसं होणार आहे बघा इथला जो हायड्रोजन ॲटम आहे तो इथं ऑक्सिजनला जाणार आहे. डबल बॉन्ड ऑक्सिजनचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड ऑक्सिजनमध्ये. ओके इथला जो H आहे तो इथं जाणार आहे. ओके लक्षात आलं. त्यामुळं इथला H आणि हा H CH2 होणार. ओके आणि इथला हायड्रोजन हे ऑक्सिजनला जाणार आहे CH2OH चं फॉर्मेशन होणार आहे बेन्झिल अल्कोहोल. हा CH2OH झाला आणि राहिले काय ते HCO आणि इथला ONA HCOO मायनस Na प्लस. हा सेम प्रोडक्ट नेम आहे. हा काय रे बेन्झिल अल्कोहोल बरोबर आणि हा काय आहे सोडियम फॉर्मेट किंवा ह्यालाच आपण म्हणतो सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. लक्षात आलं. अशा पद्धतीने ही क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शन होणार लक्षात घ्या. ओके हा जो सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मेट आहे सोडियम फॉर्मेट ह्याची परत ॲसिडिफिकेशन आपण जर केलं तर आपल्याला फॉर्मिक ॲसिड मिळत असतो लक्षात घ्या. ओके इथं वॉटर मॉलिक्यूल जर आपण ॲड केला हायड्रोलायसिस केला ॲसिडच्या प्रेसमध्ये तर वॉटरमधला H इथं जातो ना आणि HCOH फॉर्मिक ॲसिड तयार होतं आणि वॉटरमधला राहिलेला OH आणि NaOHचं फॉर्मेशन होत असतं. ओके ओके हा सोडियम फॉर्मेट आणि बेन्झिल अल्कोहोलचं फॉर्मेशन झालं लक्षात घ्या. ही क्रॉस कॅनिझोरस रिॲक्शन आहे लक्षात आहे ना कॅनिझोरस आणि क्रॉस कॅनिझोरस. ओके आता त्यानंतर नेक्स्ट आता आपण स्टडी करणार आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. त्यामध्ये पहिल्यांदा ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. The oxidation of
aldehydes and ketones. Oxidation of aldehydes and ketones. Here oxidation of aldehydes and ketones, these are takes place in presence of strong oxidizing agents. Okay, takes place in presence of strong oxidizing agents. Okay, strong oxidizing agentच्या प्रेसमध्ये ऑक्सिडेशन होत असतं. त्यामध्ये आहे आपला ॲसिडिक और अल्कलाइन केमिनोफोर. ओके, ॲसिडिक आणि अल्कलाइन केमिनोफोर. ॲसिडिक केमिनोफोरमध्ये डायल्यूट ॲसिड असणार आहे HCl और H2SO4. अल्कलाइनमध्ये कोण असणार आहे डायल्यूट बेस NaOH किंवा KOH थोडा मिक्स असणार आहे, त्यामुळे त्याला अल्कलाइन केमिनोफोर म्हणतो आपण. त्यानंतर नायट्रिक ॲसिड. ओके, डायल्यूट नायट्रिक ॲसिड. त्यानंतर ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट किंवा आपला सोडियम डायक्रोमेट Na2Cr2O7, हे सगळे आपले ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतात. ह्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये अल्डिहाइड आणि केटोनचं ऑक्सिडेशन होत असतं. बघा इथं आता ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे, अल्डिहाइड जर आपण घेतला असेल RC डबल बॉन्ड OH, हा आपला अल्डिहाइड आहे. आता अल्डिहाइडचं आपण जर ऑक्सिडेशन केलं, की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं, याच्यामध्ये आपण घेतला, समजा आपण इथे घेतला ॲसिडिक केमिनोफोर घेतला असेल. ओके, तर डायल्यूट H2SO4 असेल याच्यामध्ये ॲसिडिक केमिनोफोरमध्ये. तर इथं काय होणार बघा, ह्याच्यामध्ये अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावरती काय होतं आपलं, काय मिळतो अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावर सांगितलं आहे, झालं आहे बरेच वेळा. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावर काय होणार आहे कार्बोक्सिलिक ॲसिड, बरोबर आहे ना. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन होतं. हा नेसंट ऑक्सिजन केमिनोफोर देत असतो, लक्षात घ्या, हा इथं ॲड होत असतो. आणि RCOOH हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन होतं, लक्षात घ्या. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं की कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन. पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या, CH3COOH. ओके, हा कोण आहे आपला कार्बोक्सिलिक ॲसिड, ॲस्टिक ॲसिड आहे. ह्याचं फॉर्मेशन करायचं आहे. इथं काय लिहिणार आपण H. ओके, हा काय सांगा असिटाल्डिहाइड. ओके, ॲसिडिक केमिनोफोर. ओके, हिटिंग करा. हे आपलं काय झालं ॲस्टिक ॲसिडवर इथॅनोइक ॲसिडचं फॉर्मेशन झालं, लक्षात ना. ॲस्टिक ॲसिडवर इथॅनोइक ॲसिड. हा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं की कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन आपलं होणार आहे. ओके, आता कुठलाही अल्डिहाइड घ्या, त्याचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होत असतं. आता समजा आपण केटोन घेतला असेल, हा आपला केटोन आहे. आता केटोनचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही, लक्षात घ्या, अल्डिहाइड सारखं. कारण का केटोनमध्ये कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि पुढे इथं अल्किल ग्रुपमधला कार्बन असतो, म्हणजे लिंकेज जे आहे C डबल बॉन्ड OC हे लिंकेज असतं, लक्षात घ्या. केटोनमध्ये अल्किल ग्रुपमध्ये कार्बन आहे ना आपला. ओके, C डबल बॉन्ड OC लिंकेज असतं, हे लिंकेज इझिली ब्रेक होऊ शकत नाही, चल का, की ही ब्रेक होत नाही. त्यामुळे केटोन रेजिस्टर्स ऑक्सिडेशन, म्हणजे केटोनचं ऑक्सिडेशन इझी होत नाही, लक्षात घ्या. जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले जातात, लक्षात घ्या. त्यामध्ये मग
क्रोमिक अनहायड्राइड. ओके ओके ऑक्सिडेशन ऑफ केटोन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमिक अनहायड्राइड किंवा क्रोमियम ट्रायऑक्साईड. त्याच्या प्रेझेन्समध्ये याचं ऑक्सिडेशन होत असतं. मग क्रोमियम ट्रायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये ह्याचं जर ऑक्सिडेशन झालं असेल CrO3, लक्षात घ्या, ह्याला आपण क्रोमिक अनहायड्राइड किंवा क्रोमियम ट्रायऑक्साईड असं म्हणत असतो. ओके हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ह्याच्या प्रेझेन्समध्ये याचं जर ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला बघा मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन मिळत असतं. 2 डिफरंट कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला मिळत असतात बघा. ओके हा जो RCO आहे हा अल्किल ग्रुप आणि CO हा एकदा RCOOH तयार करतो, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो. आणि हा दुसरा अल्किल ग्रुप असेल, ओके हा दुसरा अल्किल ग्रुप हा सुद्धा RCO ग्रुप घेऊन हा सुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन करतो. म्हणजे आपल्या 2 डिफरंट कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्या इथे मिळू शकतात. मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मिळू शकतं. लक्षात घ्या हा अल्किल ग्रुप आणि CO RCOH, परत हा अल्किल ग्रुप COOH मिळणार. परंतु मिळणारा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन कमी असतो. लक्षात घ्या. ओके ओरिजिनल केटोनपेक्षा 1 कार्बन कमी असतो. आहे की नाही बघा, इथं RCO आहे ना, RCO मध्ये 1 कार्बन असेल, इथे 1 कार्बन, 2च कार्बन ना. परंतु ओरिजिनल केटोनमध्ये कार्बन किती होते? 3 कार्बन ना, बरोबर ना, 3 कार्बन. मिळणारा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 2च कार्बन आहेत. ओके म्हणजे केटोनचं ऑक्सिडेशन होत नाही इझिली. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमिक अनहायड्राइड ह्याचं ऑक्सिडेशन करत असतो. हा मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो. लक्षात घ्या. ओके हा अल्किल ग्रुप एकदा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करणार, हा एकदा अल्किल ग्रुप कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करणार. आणि मिळणारा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बन कसे असणार आहेत? ओरिजिनल केटोनपेक्षा कमी असतात. लक्षात दे ना. ओके हे कार्बोक्सिलिक ॲसिड मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे हॅविंग लेस नंबर ऑफ कार्बन एटम्स दॅन ओरिजिनल केटोन. ओके हा कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला मिळणार आहे. तर पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या तुम्ही. समजा तुम्ही दोन्ही अल्किल ग्रुप सेम घेतले असेल, CH3COCH3 हा घेतला असेल, ह्याचं नेम काय आपलं? केटोनचं नेम काय? हा ॲसिटोन दिले ना आपण. ओके ॲसिटोन. त्यानंतर नेक्स्ट आपण काय करणार आहे आता बघा, क्रोमिक अनहायड्राइड घेणार आहे. तर हेडिंग करणार आहे. काय होणार बघा ह्याच्यामध्ये एकदा CH3CO मिळून काय होणार? कार्बोक्सिलिक ॲसिड CH3COOH प्लस. आता ह्या साईडला सुद्धा CH3 ग्रुपच आहे ना, हा CH3 परत हा CO ग्रुप घेऊन CH3COH म्हणजे 2 सेम मॉलिक्युल मिळतील आपल्याला. ओके हे ॲसिड कुठला आहे आपलं? ॲसिटिक ॲसिड. ओके केटोनमधले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असेल तर 2 सेम कार्बोक्सिलिक ॲसिडचे मॉलिक्युल मिळणार आहेत. केटोनमधले अल्किल ग्रुप डिफरंट असेल तर आपल्याला मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे. आता आपण डिफरंट घेतले CH3 C डबल बॉन्ड O C2H5 असा जर आपण केटोन घेतला असेल, ओके ह्याचं नेम काय आपलं? काय आहे केटोनचं नेम काय आहे? कॉमन सिस्टीम काय म्हणताय तुम्ही? एका साईडला इथिल ग्रुप आहे, एका साईडला मिथिल ग्रुप आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर इथिल प्लस त्यानंतर मिथिल, शेवटी केटोन. इथिल मिथिल केटोन कॉमन सिस्टीमनुसार. IUPAC काय झालं आहे? टोटल कार्बन किती? 4 कार्बन ना. नंबरिंग ह्या साईडनं स्टार्ट करणार ज्या साईडनं CO ग्रुप जवळ आहे. हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ब्युटेन 2ONA होणार. चल का इथिल मिथिल केटोन और ब्युटेन 2ONA असं आपलं याचं नेम आहे. क्रोमिक अनहायड्राइड हिटिंग करायचं काय मिळणार आहे आपल्याला बघा त्याच्यामध्ये. हा CH3CO एकदा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करणार. हा काय होणार सांगा? CH3COOH हा करणार ना.
हा ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्यूल तयार करणार आणि दुसरा इथं C2H5 हा अल्किल ग्रुपसुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करणार. C2H5COOH का 2 डिफरंट कार्बोक्सिलिक ॲसिड मिळाले आपल्याला आणि ह्या दोन्ही कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ओरिजिनल केटोनपेक्षा कार्बन एटम कमी आहेत. लक्षात घ्या, ओरिजिनल केटोनमध्ये 4 कार्बन आहेत, ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 2 कार्बन आहेत, ह्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. लक्षात ना, जे ओरिजिनल केटोनपेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बन कमी आहेत का नाही, आहेत का नाही. ओके, ह्याचं नेम आपलं ॲसिटिक ॲसिड आहे. ह्याचं नेम काय रे, 3 कार्बन आहेत, प्रोपॅनोइक ॲसिड किंवा आपण काय म्हणतो प्रोपिओनिक ॲसिड. प्रोपिओनिक कॉमन, प्रोपॅनोइक कशामध्ये IUPAC सिस्टीममध्ये. लक्षात दे ना. ओके ओके, हे नेम लिहून घ्या तुम्ही. सांगितले आता ही काय येणार आहे, इथिल मिथिल केटोन किंवा ब्युटेन 2ONA. लक्षाल का, इथिल मिथिल केटोन और ब्युटेन 2ONA. आणि ह्याचं काय ॲसिटिक ॲसिड. ओके, इथं लिहिलायचं आपण. आणि ह्याचं काय आपलं प्रोपॅनोइक ॲसिड. ओके, अंडरस्टँड. ओके, तर त्यानंतर ही ऑक्सिडेशन रिॲक्शन झाल्या अल्डिहाइड आणि केटोनच्या. आता आपल्या रिडक्शन रिॲक्शन बघायचं. ओके, अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन आपल्याला बघायचं. ते कसं असतं आहे बघा, रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. लक्ष, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आता अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन करायचं आपल्याला. बघा लक्षात घ्या कसं होणार आहे. आता पहिल्या याच्यामध्ये 2 वेल नोन नेम रिॲक्शन्स आहेत. ओके, 2 वेल नोन नेम रिॲक्शन्स आपल्या आहेत. त्याच्यानुसार अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन करायचं आहे. जनरली अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यावर काय तयार होतं रे, अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यावर काय तयार होतं, प्रायमरी अल्कोहोल. आणि केटोनचं रिडक्शन झाल्यावरती सेकंडरी अल्कोहोल. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की केटोन मिळतो रे. आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की अल्डिहाइड मिळत असतो. हे झालं आहे आपलं. ओके, बघा याच्यामध्ये रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. पहिली आपली वेल नोन नेम रिॲक्शन आहे क्लेमन्सन रिडक्शन. ओके, क्लेमन्सन रिडक्शन ते इम्पॉर्टंट नेम रिॲक्शन आहे रिडक्शनमधली. क्लेमन्सन रिडक्शन हे सायंटिस्टचं नेम आहे. क्लेमन्सन रिडक्शन असेल का, त्यानं रिॲक्शन काढलेले आहेत. ओके, क्लेमन्सन रिडक्शन. बघा लक्षात घ्या काय होणार आहे. बघा ह्याच्यामध्ये अल्डिहाइड जो आहे, अल्डिहाइड्स और केटोन्स हे दोघांचे रिडक्शन इथं होत असताना अल्डिहाइड और केटोन, अल्डिहाइड और केटोन इन विच CO group, this carbonyl group, in which CO group is converted to अल्डिहाइड आणि केटोन मधला कार्बोनिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O ग्रुप म्हणजे कार्बोनिल ग्रुप. ह्याचं कन्वर्शन मिथिलीन ग्रुपमध्ये होत असतं CH2 ग्रुपमध्ये. ओके, इज कन्वर्टेड टू CH2 ग्रुप. ओके, मिथिलीन ग्रुपमध्ये याचं कन्वर्शन होत असतं. ओके, हा आपला मिथिलीन ग्रुप आहे. इज कन्वर्टेड टू मिथिलीन ग्रुप. Okay, C double bond O group is converted to CH2 group by zinc amalgam.
झिंक अमालगम ZnHC, याला आपण झिंक अमालगम असं म्हणतो. मर्क्युरी हा मेटल आहे, लिक्विड शेडमध्ये असतो. मर्क्युरी कुठल्याही मेटल बरोबर सोल्युशन तयार करत असेल तर त्याला अमालगम सोल्युशन असं म्हटलं जातं. चल का, इथं जर NaHG असतं तर तुम्ही म्हटलं असतं सोडियम अमालगम. इथं झिंक आणि मर्क्युरी आहे त्यामुळे झिंक अमालगम म्हणायचं. मर्क्युरीच्या मेटलवरच्या सोल्युशनला काय म्हणायचं? अमालगम सोल्युशन. झिंक मेटलचं सोल्युशन आहे मर्क्युरी बरोबर त्यामुळे झिंक अमालगम. चल का, ओके. Aldehydes and ketones in which carbonyl group is converted to methylene group by zinc amalgam and concentrated HCl, hydrochloric acid. Okay, ह्यांच्याकडून by zinc amalgam and concentrated HCl to give, okay, aldehydes or ketones in which CO group is converted to CH2 by zinc amalgam and concentrated HCl to give hydrocarbons. ओके, हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन होतं आपल्याला. बघा लक्षात घ्या, अल्डिहाइड घ्या, RC डबल बॉन्ड OH. हा जो झिंक अमालगम आहे हा झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. हे दोन्ही आपले स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. ओके, हे दोन्ही स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. हे काय करतात? कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करत असतात. रिडक्शन करत असताना हे नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करतात. लक्षात घ्या. ओके, नेसंट हायड्रोजन म्हणजे रिॲक्टिव्ह हायड्रोजन प्रोड्यूस करत असतात. बघा इथं आता ही जी दोन आहेत ही 4 नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करत असतात. लक्षात घ्या. हायड्रोजन H2 असतो ना आपला, सेपरेट हायड्रोजन असेल तर तो अनस्टेबल असतो त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण. नेसंट म्हणजे नवीन तयार झालेला हायड्रोजनचा ॲटम, तो ऑलवेज H2च असतो ना. नेसंट हायड्रोजन हा हायली रिॲक्टिव्ह असतो, तो आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवत असतो. लक्षात घ्या. 4 नेसंट हायड्रोजन ॲटम हे झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl हे दोन नेसंट हायड्रोजन ॲटमचं फॉर्मेशन करत असतात. लक्षात 4 नेसंट हायड्रोजन देत असतात. लक्षात घ्या. आता मग काय होतं परत बघा ह्याच्यामध्ये, ॲरोवरती तुम्ही लिहायचं आहे ह्या रिड्युसिंग एजंट आहे झिंक अमालगम ZnHC ऑब्लिक कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स आहेत. हे 4 नेसंट हायड्रोजन देत असतात. लक्षात घ्या. काय होणार बघा यांच्यामध्ये, आता हे जे आपले 4 नेसंट हायड्रोजन ॲटम आहेत ह्यातले 2 हायड्रोजन ॲटम ह्या कार्बनला ॲड होत असतात. आपण सांगितलंय C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्व्हर्शन कशामध्ये होत असतं? CH2 ग्रुपमध्ये होत असणार आहे. लक्षात. मग CH2 ग्रुपमध्ये होण्यासाठी किती नेसंट हायड्रोजन घेणार इथं आपण? 4 आहेत ना नेसंट हायड्रोजन. किती येणार ह्यातले? 2 येणार. चल का, तर ह्या कार्बनला 2 हायड्रोजन ॲड झाले की CH2 होणार ना. ओके, इथं आपला काय होणार? RCH2. लक्षात का, बरोबर आहे ना. RCH2 होणार आहे. RCH2 आणि पुढचा H, बरोबर आहे ना. RCH2 आणि H म्हणजेच काय रे? RCH3, बरोबर आहे ना. ओके, लक्षात का. हायड्रोकार्बन मिळाले की नाही? हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन आहे की नाही? अरे अल्केन आहे की नाही? इकडं अल्किल ग्रुप CH3 घेतला तर CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे कुठला हायड्रोकार्बन झाला? CH3 सिंगल बॉन्ड CH3 असेल तर कुठला झाला? हा उघड आहे तुमच्याकडे. ओके, CH3 सिंगल बॉन्ड CH3. अरे इथेन झालाय की नाही हायड्रोकार्बन? ओके, चल का, हा हायड्रोकार्बन आपला फॉर्म झाला. लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ दिस करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन्स. ओके, आणि परत काय होणार आहे? इथले राहिले किती हायड्रोजन? 2 हायड्रोजन आणि इथला 1 ऑक्सिजन. हे काय मिळालं आपल्याला? H2 मॉलिक्युल्स, बरोबर ना. ओके, हायड्रोकार्बन आणि H2 मॉलिक्युल आपला इथं तयार होणार. हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड्स. चल का, हा आपला हायड्रोकार्बन आहे. अल्केन तयार होणार. लक्षात घ्या इथं. तर अल्केन तयार झालं आपलं काय हायड्रोकार्बन. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या रे.
कसं होणार आहे बघा. अल्किल ग्रुप CH3 घेतला आपण, C डबल बॉन्ड OH, हा काय आपला सेम असिटाल्डेट, कंडिशन सेम असणार आहे, 4 नेसंट हायड्रोजन. ओके, झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. लक्षात आहे, फिटिंग करणार आहे आपण. काय होणार बघा, सांगितलंय तुम्हाला काय होत आहे. कार्बोनिक ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं रे आपलं, CH2 ग्रुपमध्ये होत असते. CH2 ग्रुपला काय म्हणतोय आपण, मिथिलीन ग्रुप असं म्हणतोय. ह्याच्यामध्ये कन्वर्शन ही झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl हे काय म्हणून ॲक्ट होतात, रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. लक्षात घ्या, हे नेसंट हायड्रोजन देत असतात की ह्यातले 4 नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करत असतात. 2 नेसंट हायड्रोजन ह्या कार्बनला ॲड होणार आहेत. चल का, CO ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, CH2 ग्रुपमध्ये. चल का, इथं 2 नेसंट हायड्रोजन येणार. काय झालं बघा, हा CH3 ॲज इट इज ना, COचा CH2 झाला, 2 हायड्रोजन ॲड झाल्यानंतर आता इथला CH2 आणि हायड्रोजन राहिलायच ना आपला हायड्रोजन, परत आपण इथं लिहिला तर काय होणार आहे, CH2चा काय होणार, CH3 होणार आहे. ओके, प्लस काय होणार बघा, प्लस काय राहिलं आपलं, इथले 2 नेसंट हायड्रोजन राहिलेत. बरोबर आहे ना, 2 यूज झाले ना आपल्या इथं. आता 2 नेसंट हायड्रोजन आणि इथला ऑप्शन. ओके, H2 होईल की नाही. ओके, फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. अंडरस्टँड. ओके, ह्याचं नेम काय रे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. काय इथेन आहे ना. चल का, ओके, हा इथेन हा हायड्रोकार्बन झाला आपला. चल का, टू गिव्ह हायड्रोकार्बन इथेन. अंडरस्टँड, लक्षात दे ना. ओके, आता पुढचं आपण घेऊया. लक्षात का, अल्डिहाइडचं आता रिडक्शन केलं आहे आपण. लक्षात आहे ना. आता आपण केटोन घेऊया. केटोनसाठी सेम असणार आहे केटोनला पण. आता दुसरा एखादा मॉलिक्यूल घेऊया अल्डिहाइडचा, समजा नाही, CH3 C डबल बॉन्ड O. बघा इथं आपण इथं घेऊया, इकडं आणखी एक वाढवूया ह्या साईडला. ओके, हा पण घेतला. हा अल्डिहाइड कुठला आहे सांगा, 3 कार्बनचा अल्डिहाइड आहे. याचं नेम काय रे, प्रोपिओन अल्डिहाइड कॉमन. IUPAC काय ना, प्रोपॅनल. बरोबर ना, IUPAC प्रोपॅनल. IUPAC मध्ये शेवटचा EAL न काढतो. बरोबर. 4 नेसंट हायड्रोजन घेणार आहे. ॲरोवरती कंडिशन झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. बरोबर आहे की नाही, झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, सेम हिटिंग कंडिशन आहे. कार्बनिक ग्रुपचं कन्वर्जन सेम CH2 ग्रुपमध्ये होणार आहे. इथं 2 नेसंट हायड्रोजन येणार. ओके, इकडला CH3 CH2 ॲज इट इज आहे. C डबल बॉन्ड O तर CH2 होणार, त्याला 1 हायड्रोजन ॲड होणार. इथं CH3 मिळणार, इथले 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. ओके, H2 होणार. ओके, हा काय झाला, प्रोपेन. चल का, हा प्रोपेन झाला. अंडरस्टँड. ओके, लक्षाला काही क्लेमेन्स रिडक्शनमध्ये अल्डिहाइडचं रिडक्शन केलं आहे बाय युझिंग रिड्युसिंग एजंट झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, अंडरस्टँड. तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती असेल, लक्षात घ्या, असा तुम्हाला दिला असेल, इथं असिटाल्डिहाइड म्हटलं असेल, हे नसेल दिलं असं 4 हायड्रोजन, डायरेक्ट इथं ॲरो असा केला असेल तुमचा, आणि पुढे हे कंपाऊंड दिलं नसेल, आयडेंटिफाय एक्स म्हटलं असेल, तर तुम्हाला ओळखता आले पाहिजे हे क्लेमेन्स रिडक्शन आहे. लक्षाल का, झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे क्लेमेन्स रिडक्शन, याचं रिडक्शन होणार आहे हे माहीत पाहिजे तुम्हाला. लक्षाल का, असं असेल किंवा हाऊ विल यू कन्वर्ट इथेन अँड प्रोपेन फ्रॉम असिटाल्डिहाइड अँड प्रोपिओन अल्डिहाइड. ओके, इथेन आणि प्रोपेन असिटाल्डिहाइड आणि प्रोपिओन अल्डिहाइडपासून कसं तयार करा, तर आपल्या ही रिॲक्शन इथं आली पाहिजे. क्लेमेन्स रिडक्शन आहे असं माहीत पाहिजे.
असेल काही. त्यानंतर किंवा कन्वर्ट दी फॉलोइंग म्हटलं असेल, असिटाल्डिहाइड इंटू इथेन, प्रोपिओनॉल्डिहाइड इंटू प्रोपेन असेल का, किंवा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन असिटाल्डिहाइड अँड प्रोपिओनॉल्डिहाइड असेल का. हे ह्या पद्धतीने तुमचा स्टडी व्यवस्थित झाला पाहिजे लक्षात. ओके, आता ह्यानंतर आता आपण केटोनचं बघूया. ओके, केटोनसाठी घेऊया. केटोनमध्ये बघा लक्षात घ्या. तर केटोनमध्ये डिफरन्स काय येणार आहे, कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साईडला काय अटॅच असणार, अल्किल ग्रुप असणार आहेत, बरोबर आहे. ह्या साईडला पण अल्किल ग्रुप घ्या, RCOR केटोन झाला, बरोबर की नाही, केटोनचं फॉर्मेशन. ओके, 4 नेसंट हायड्रोजन सेम असणार आहे, झिंक अमाल्गम कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय म्हणताय, कार्बोनिल ग्रुप दोघांच्यामध्ये पण आहे ना, अल्डिहाइडमध्ये पण आहे, केटोन पण आहे. CO ग्रुपचं कन्वर्शन डायरेक्ट कशात होणार, मिथाइलिन ग्रुपमध्ये होणार. चल का, की ह्या CO इथले 2 नेसंट हायड्रोजन्स इथं जाणार, ह्या कार्बनला CH2 झाला आहे. चल का, आणि पुढचा अल्किल ग्रुप आहेच ना इथं R. चल का, हा अल्केन आपल्याला मिळणारच आहे, RCH2R. आणि इथले 2 नेसंट हायड्रोजन आणि हा ऑप्शन सेम काय करणार आहे, H2 मॉलिक्युलचं फॉर्मेशन करणार आहे. अंडरस्टँड, लक्षात येते की नाही. ओके, बघा मग पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या तुम्ही आता. CH3, ओके, C डबल बॉन्ड OCH. नेम ऑफ दिस केटोन काय नेम आहे सब, काय ना, अरे नेम काय, ॲसिटोन केटोन आहे, ॲसिटोन. किंवा आणखी काय म्हणतोय आपण, प्रोपॅनोन. आणखी काय म्हणतोय, डायमिथिल केटोन. काही सगळी नेम आहे, लक्षात घ्या, लक्षात ठेवायचं आहे. ओके, ही हिस्टॉरिकल नेम, ही IUPAC नेम, हे आपलं कॉमन नेम. ओके, सेम 4 नेसंट हायड्रोजन आपण घेणार, झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. चल का, हिटिंग करायचं आहे आपण. अंडरस्टँड, काय होणार आहे, CO ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्ये सेम, इथं 2 नेसंट हायड्रोजन इथे येणार आहेत ह्या कार्बनला. डिफरन्स काय नाही, R आपला इथं CH3 येणार आहे फक्त. CH3 ॲज इट इज. हा COचं कन्वर्जन CH2 मध्ये, पुढचा CH3 आहे. ह्या नेसंट हायड्रोजनचे 2 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन, H2 मिळणार आहे. काय झालं रे, कुठला अल्केन झाला, हायड्रोकार्बन झाला की नाही. ओके, काय याचं नेम, ओके, प्रोपेन झाला. ओके, फॉर्मेशन ऑफ प्रोपेन. ओके, प्रोपेनचं फॉर्मेशन आहे. ओके, नेक्स्ट आपण घेऊया याच्यामध्ये आता. समजा आपण हा घेतला असेल, काय नेम आहे याचं, नेम ऑफ दिस केटोन काय ना, काय होणार, इथाइल मिथाइल केटोन. हा साईडला इथिल ग्रुप आहे ना, CH2 CH3 इथाइल ग्रुप, ह्या साईडला मिथाइल ग्रुप आहे. हा CH2 CH3 इथाइल आहे की नाही, 2 कार्बनचा इथाइल ग्रुप, इकडे मिथाइल ग्रुप केटोन म्हणू शकतो, किंवा IUPAC काय सांगू शकतो. ओके, याचं नेम काय, इथाइल मिथाइल केटोन, कॉमन आउट ट्रिवियल सिस्टीम IUPAC. केटो ग्रुप ज्या साईडनं जवळ तिकडून नंबरिंग करतोय आपण. हा पहिला कार्बन, हा दुसरा, तिसरा, आणि हा कुठला येणार, 4th कार्बन. मग 2 नंबरला केटो आहे की नाही रे, पॅरेंट अल्केन काय येणार आहे, ब्युटेन. शेवटचा E आपण ONN काढणार आहे. ONNची पोझिशन कुठं आहे, 2 नंबरला. त्यामुळे नेम कसं होणार आहे सांगा, ब्युटेन लिहिणार आपण, E आपण ONN काढणार आहे.
ओ एन एची पोझिशन 2 नंबरला आहे. चल का नेम काय होणार आहे ब्युटेन 2 ओ एन ए. हे IUPAC झालं. ओके. सेम 4 नेसंट हायड्रोजन घेणार. झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके हिटिंग करणार आहे आपण. ओके CO ग्रुपचं कन्वर्जन CH2 ग्रुपमध्ये होणार आहे. इथले 2 नेसंट हायड्रोजन आपले आहेत ते इथं कार्बनला अटॅच होणार. प्लस H2O. ओके याचं नेम काय रे ब्युटेन झाला. सगळे कार्बन स्ट्रेट चेअरमध्ये त्यामुळे N ब्युटेन सुद्धा म्हणू शकतो आहे कॉमनमध्ये. चल का लक्षात लागेल सगळ्यांना. ओके अल्डिहाइड आणि केटोन. आता एक ॲरोमॅटिक केटोन घेऊया. हे झालं ना. ओके ॲरोमॅटिक केटोन्समध्ये बघा बेन्झीन रिंग, C11OCS. नेम ऑफ दिस केटोन. काय नेम आहे केटोनचं. केटोन आहे की नाही. केटोन आहे ना. अरे केटोन आहे की नाही की काय नेम आहे सांगा. नेम ऑफ दिस केटोन ॲसिटोफेनॉन. काय ॲसिटोफेनॉन आहे की CH3CO ॲसिटो बेन्झीनला CO असलं तर फेनॉन. ओके ॲसिटोफेनॉन किंवा आणखी काय म्हणतो आपण मेथिल फेनिल केटोन. हा मेथिल ग्रुप हा फिनाइल ग्रुप मेथिल फेनिल केटोन. 4 नेसंट हायड्रोजन झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl हिट करायचं. CO ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्ये होणार. कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड टू CH2 ग्रुप. इथं CH2 झालं ना आणि पुढं CH3 आहेच प्लस H2O. ओके याचं नेम काय रे. हा कुठला ग्रुप आहे CH2 CH3 इथाइल ग्रुप ना आणि हा बेन्झीन आहे. नेम काय इथाइल बेन्झीन. ओके समजा आपण दुसरा घेतला बेन्झीन रिंग C++ O C2H5 हा घेतला आपण. केटोनचं नाव सांगा. नेम ऑफ दिस केटोन कॉमन सांगा. हा ग्रुप कुठला आहे C2H5 ग्रुप कुठला आहे आपला इथाइल ग्रुप आहे. चल का 2 कार्बनचा इथाइल ग्रुप आहे आणि ह्या बेन्झीन रिंगच्या ग्रुपमध्ये 6 कार्बन 5 हायड्रोजन आहेत. तिथं लक्षात घ्या एक हायड्रोजन रिप्लेस झालं आहे ना. मग ह्या ग्रुपला कुठला ग्रुप म्हणतो फिनाइल म्हणतो ना. बेन्झीनला आपण फिनाइल म्हणतो आणि हा इथाइल अल्फाबेटिकल ऑर्डर फर्स्ट कुठलं इथाइल त्यानंतर फिनाइल आणि शेवटी काय येणार केटोन. नेम काय होणार ओके इथिल फिनिल केटोन ह्याचं फॉर्मेशन होणार आहे. ओके अंडरस्टँड. किंवा IUPAC तुम्ही कसं सांगू शकता. ओके इथं आपला पहिला कार्बन लक्षात घ्या. हा 2 3 इकडं 1 नंबरला फिनिल ग्रुप आहे 1 फिनिल प्रोपेन 1 ONA. ओके असं सुद्धा सांगू शकता. 4 नेसंट हायड्रोजन झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl हिटिंग करायचं आपल्याला. काय होणार आहे रे बघा. हा जो CO ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशात होत असतं आपलं CH2 ग्रुपमध्ये ना.
आता C2H5 मध्ये मी CH2CS लिहिला आहे. C2H5 मध्ये CH2CS ना, बरोबर. ओके, याचं नेम काय रे? प्रोपाइल बेन्झीन. ओके, सगळे कार्बन स्ट्रेचरमध्ये आहेत, त्यामुळे एन प्रोपिल बेन्झीन म्हटलं तरी चालेल. चल का, एन प्रोपिल बेन्झीन. लक्षात आलं? इथं काय झालंय बघा, इम्पॉर्टंट आहे ह्या रिॲक्शनचं काय बघा, बेन्झीन रिंगला अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झाला झालं की नाही. बेन्झीन रिंगला अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस झाला. इथे इथेला इथं प्रोपिल आहे. चल का, हे फक्त क्लेमन्सन रिडक्शन करू शकतो. लक्षात घ्या, क्लेमन्सन रिडक्शन आणि वोल्फ-किस्नर रिडक्शन करू शकतोय. ओके, फिडल-क्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशन हे करू शकत नाही. चल का, फिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन हे क्लेमन्सन रिडक्शन करू शकतो. लक्षात घ्या, आणि वोल्फ-किस्नर रिडक्शन करू शकतो. ओके, आता ही क्लेमन्सन रिडक्शन झाले, क्लिअर झाले ना. ओके, ह्यात काय डाऊट आहे का? आहे का रे? ओके, आता पुढचा आपण घेणार आहे वोल्फ-किस्नर रिडक्शन. दोन रिडक्शन आहेत, एक क्लेमन्सन, एक वोल्फ-किस्नर. नेक्स्ट बघा, वोल्फ-किस्नर रिडक्शन. ओके, आता वोल्फ-किस्नर रिडक्शन कसं असतंय बघा, हा सुद्धा सेम अल्डिहाइड आणि केटोनचं कन्वर्शन. ओके, आपला हायड्रोकार्बन्समध्ये करणार आहे. कार्बनिक ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्येच करणार आहे, परंतु ह्यानं जे यूज केलेले रिड्युसिंग एजंट आहेत ते डिफरंट आहेत. ओके, लक्षात घ्या, वोल्फ-किस्नर रिडक्शन अल्डिहाइड्स और केटोन्स, aldehyde or ketone. Okay, aldehyde or ketone is reduced by hydrazine, followed by aldehyde or ketone is reduced by hydrazine followed by treatment with NaOH or KOH. NaOH KOH म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साइड और पोटॅशियम हायड्रॉक्साइड with followed by treatment with NaOH or KOH in high boiling solvents. Okay, in high boiling solvents like ethylene glycol. Okay, ethylene glycol. Reduced by hydrazine followed by treatment with NaOH or KOH in high boiling solvent like ethylene glycol. The 3 double bond O group is converted to CH2 group. Okay, त्यावेळी C डबल बॉन्ड ओचं कन्वर्शन CH2 ग्रुपमध्ये होत असतं, कार्बनिक ग्रुपचं कन्वर्शन मिथिलीन ग्रुपमध्ये होत असतं. याला आपण वोल्फ-किस्नर रिडक्शन असं म्हणणार आहे. आता लक्षात घ्या कसं होणार आहे बघा, वोल्फ-किस्नर रिडक्शन C डबल बॉन्ड O कार्बनिक ग्रुप हा आपला कुठं असणार आहे, अल्डिहाइडमध्ये पण असेल किंवा केटोनमध्ये पण असेल. चल का, कार्बनिक ग्रुप एका साईडला अल्किल ग्रुप एका साईडला हायड्रोजनला ॲड झाला तर आपण काय म्हणतोय अल्डिहाइड, किंवा दोन्ही साईडला अल्किल ग्रुपला अटॅच झाला असेल तर आपण काय म्हणतोय केटोन असं म्हणतोय. इथं ऑब्लिक केलं आपण. चल का,
ही अल्डिहाइड असेल किंवा केटोन असेल. बरोबर, अल्डिहाइड और केटोन. ओके, प्लस चल का हायड्रायसिन रिड्यूस्ड बाय हायड्रायसिन. हायड्रायसिन कसा लिहितो रे आपण, NH2 सिंगल बॉन्ड NH2. चल एक नाही आपलं हायड्रायसिन NH2 सिंगल बॉन्ड NH2. ह्याला आपण हायड्रायसिन असं म्हणणार आहे. बरोबर, काय होणार बघा, ह्या हायड्रायसिन बरोबर आपण ट्रीटमेंट करणार आहे, हिटिंग करायचं आहे. तर लक्षात घ्या, इथं वॉटर मॉलिक्यूल आपला निघून जाणार आहे असा. ओके, इथला H2 आणि O निघून जाणार. हा कार्बन बॉन्ड डायरेक्ट ह्या नायट्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करणार आहे. ओके, सेम बघा इथं RC डबल बॉन्ड, इकडं H अल्डिहाइड असेल तर H असणार, केटोन असेल तर अल्किल ग्रुप असणार. पुढे डबल बॉन्ड डायरेक्ट ह्या नायट्रोजनला NH2. ओके, हायड्रायसोन अल्डिहाइड और केटोनला ॲड झाल्यावरती काय तयार होतं रे, सांगितले आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्स. ओके, हा काय तयार होतो, हायड्रायझोन तयार होतो. ओके, हायड्रायसिन अल्डिहाइड और केटोनला अटॅच झाल्यावरती हायड्रायझोन तयार करणार. ओके, इथं वॉटर मॉलिक्यूल आपला रिमूव्ह झाला आहे, -H2O ॲरोवरती लक्षात घ्या. ओके, इथला H2 आणि O, H2 रिमूव्ह झाला. ओके, आता याची ट्रीटमेंट कुणावर करायचं आहे बघा, हायड्रायसिन फॉलोड बाय ट्रीटमेंट विथ NaOH or KOH इन हाय बॉइलिंग सॉल्व्हंट्स. बघा इथं आपण घेणार आहे NaOH किंवा KOH. ओके, इथं कुठलाही घ्या तुम्ही, KOH घ्या, NaOH घ्या. ओके, KOH इथिलीन ग्लायकॉल हा सॉल्वंट आहे, लक्षाल का. आता इथिलीन ग्लायकॉल कसा लिहितो रे आपण, CH2H CH2H. ह्याला आपण काय म्हणतोय, इथिलीन ग्लायकॉल. ग्लायकॉल म्हणजे डायोल आहे ना. ओके, दोन OH ग्रुप असलं तर आपण ग्लायकॉल किंवा डायोल असं म्हणतो. हा इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर आहे. बघा काय होणार आहे बघा, ह्यांच्यावर ट्रीटमेंट केल्यावरती CO ग्रुपचं कन्व्हर्शन कशामध्ये होत असतं, CH2 ग्रुपमध्ये. बघा आता काय होणार, इथला हा ग्रुप रिमूव्ह होतोय बघा असा. चल का, डबल बॉन्ड NN हा ग्रुप रिमूव्ह होते, म्हणजे इथले 2 नायट्रोजन रिमूव्ह होतात डबल बॉन्ड घेऊन, लक्षात घ्या. आणि हा H2 डायरेक्ट ह्या कार्बनला अटॅच होतो. चल का, इथला H2 आहे ना, NH2 मधला H2 डायरेक्ट ह्या कार्बनला येणार. इथला डबल बॉन्ड N, चल का, आणि हा नायट्रोजन N2 गॅस म्हणून रिलीज होणार. ओके, बघा काय मिळालं तुम्हाला, R. ओके, अल्किल ग्रुप. पुढं C आहेस ना. ओके, H अल्डिहाइड असेल तर इथे H असेल, केटोन असेल तर अल्किल ग्रुप असेल. पुढं बघा इथं काय मिळाला, CH2. बरोबर ना, अंडरस्टँड. आणि हा काय होणार आहे, इथले 2 नायट्रोजन डबल बॉन्ड घेऊन N2 गॅस रिलीज करणार. बरोबर की नाही. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा हायड्रोकार्बन मिळणार आहे. ओके, हायड्रोकार्बन्स लक्षात, हायड्रोकार्बन फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. ही उल्फ-किस्नर रिडक्शन आहे, लक्षात का. क्लेमन्स रिडक्शनमध्ये काय यूज केलं तर आपण, झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड एसेल. इथं काय हायड्रायसिन, त्याचा हायड्रायझोन होणार. हायड्रायझोनचं KOH इथिलीन ग्लायकॉल ट्रीटमेंट केल्यावर हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन मिळणार आहे. अंडरस्टँड. ओके, आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. काय होणार बघा, अल्किल ग्रुप तुम्ही घेतला, मिथिल ग्रुप सेम. ओके, हा CH3 घेतला, C डबल बॉन्ड OH, नेम काय आहे, अल्डिहाइड आहे की नाही, अल्डिहाइड आहे की नाही, नेम काय, असिटाल्डिहाइड. त्यालाच तुम्ही IUPAC इथेनॉल असं म्हणताय.
सेम आता रिॲक्शन आहे पुढची हायड्रॅसिन NH2 सिंगल बॉन्ड NH2 हिटिंग करायचं आहे त्यावेळी तुमचा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. ओके रिप्लेसमेंट दाखवले आपण इथला ऑक्सिजन आणि हा H2 ओके हे असं रिमूव्ह होणार आहे. ओके हा कार्बन डबल बॉन्ड डायरेक्ट ह्या नायट्रोजनला अटॅच होणार आहे बरोबर आहे ना. ओके बघा इथं CH3 ओके C ओके इकडं H आहे डबल बॉन्ड पुढं N सिंगल बॉन्ड NH2 ओके अंडरस्टँड. हा काय झाला रे हायड्रायसोन हायड्रायसिन आहे हायड्रायसोन झाला. हायड्रायसोन इथं आपला हायड्रायसिन आहे ओके हायड्रायसिन. पुढं बघा सेम पोटॅशियम हायड्रॉक्साईड इथिलीन ग्लायकॉल हा सॉल्वंट हाय बॉइलिंग सॉल्वंट ओके काय रिमूव्ह आहे इथला डबल बॉन्ड आणि हे दोन नायट्रोजन N2 तयार करणार H2 डायरेक्ट ह्या कार्बनकडे येणार ओके. CH3 आता इथं काय रे सांगा ह्या कार्बनला एक हायड्रोजन आहे ना इथले दोन हायड्रोजन ह्या कार्बनकडे आल्यावर काय मिळालं CH3 झालं ना बरोबर आहे की नाही. CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस N2 चल का हा CH3 इथेन झाला ओके इथेनचं फॉर्मेशन ओके अंडरस्टँड इथेन झाला. समजा तुम्ही दुसरा एक अल्डिहाइड घ्या CH3 CH2 C डबल बॉन्ड OH काय नेम आहे याचं 3 कार्बन झाले नेम आता झालं 3 कार्बन आहेत. कॉमन सिस्टीम प्रोपियोन अल्डिहाइड IUPAC प्रोपॅनल ओके. प्रोपियोन अल्डिहाइड और प्रोपॅनल चल का ही कॉमन आहे सेम हायड्रायसिन ओके. हिटिंग करा H2 मॉलिक्यूल रिमूव्ह आहे सेम रिप्लेसमेंट आहे इथला ऑक्सिजन हा H2 बरोबर आहे ना ओके. डबल बॉन्ड डायरेक्ट इथं सेम हायड्रायसोन तयार झाला KOH और इथिलीन ग्लायकॉल सॉल्वंट हीटिंग करायचं सेम रिप्लेसमेंट होऊन आहे ओके. H2 इथे येणार आहे CH3 CH2 काय होणार आहे CH आणि तिकडला H2 CH3 प्लस N2 ओके. प्रोपेनचं फॉर्मेशन झालं अंडरस्टँड ओके. प्रोपेन अल्डिहाइड प्रोपॅनल प्रोपेन तयार करणार ओके. ही अल्डिहाइड झाले. नेक्स्ट आता केटोन घेऊया आपण केटोनसाठी बघा केटोन आता CH3 C डबल बॉन्ड OCH3 याचं नेम काय रे CH3 C डबल बॉन्ड OCH3 काय नेम आहे ॲसिटोन आणि काय म्हणताय तुम्ही प्रोपॅनोन आणखी डायमिथिल केटोन ओके. सेम हायड्रायसन घ्या NH2 सिंगल बॉन्ड NH2 हायड्रायसिन बरोबर इथला डबल बॉन्ड ऑक्सिजन
आणि हा H2 रिमूव्ह होणार. ओके, इथं CH3 डबल बॉन्ड N. एकदा तुम्हाला जनरल रिॲक्शन असेल की तुम्ही किती रिॲक्शन लिहू शकता लक्षात घ्या. डबल बॉन्ड N आणि पुढं काय येणार आहे, NH2 येणार आहे. ओके, हा काय झाला रे, हायड्राइड झोन झाला. हायड्राइड झोन तयार करणार अल्डिहाइड कीटोन बरोबर. परत KOH आणि इथिलीन ग्लायकॉल सॉल्व्हंट. ओके, हे पाहिजेच लक्षात घ्या. हे सगळं हिटिंग करायचं. सेम रिप्लेसमेंट आहे असा हा रिमूव्ह होणार आहे. ओके, डबल बॉन्ड N. हा H2 इथं जाणार लक्षात का. हा जो H2 आहे डायरेक्ट ह्या कार्बनला जाणार. त्यावेळी काय मिळणार आहे बघा, इथला CH3 आहेच ना, ह्या कार्बनला H2 गेला, CH2 झाला आणि पुढं CH3 प्लस N2. ओके, प्रोपेन मिळाला. बरोबर आहे ना. ओके, फॉर्मेशन ऑफ प्रोपेन. प्रोपेनचं फॉर्मेशन झालं. ओके, कुठलाही तुम्ही आता घेऊ शकता. चल काही अशा पद्धतीने सेंड. समजा तुम्ही दुसरा एखादा घेतला असेल आणखी. ओके, असा घेतला, याचं नेम काय रे, बरोबर. आणखी इथाइल मिथाइल कीटोन. आणखी काय येणार, IUPAC सांगा आता. हां, ब्युटेन टू ONE. चल का, ब्युटेन टू ONE किंवा इथाइल मिथाइल कीटोन. बघा, ब्युटेन टू ONE और इथाइल मिथाइल कीटोन. ओके, बरोबर ना. हायड्रायसिन घ्या, सेम NH2 सिंगल बॉन्ड NH2 हायड्रायसिन. हिटिंग करा, H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. इथला ऑक्सिजन आहे आणि हा H2 रिमूव्ह होणार. काय मिळालं तुम्हाला, CH3C खाली ॲज इट इज C2H5 आहे. बरोबर ना. हा डबल बॉन्ड डायरेक्ट कुठं जाणार, ह्या नायट्रोजनला NH2. ओके, हायड्राइड झोन झाला. ओके, फॉलोड बाय ट्रीटमेंट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साइड अँड इथिलीन ग्लायकॉल. ओके, KOH अँड इथिलीन ग्लायकॉल. बरोबर. काय होणार आहे आता, हा मॉलिक्यूल रिमूव्ह आहे ना आपला असा. ओके, अंडरस्टँड. हा H2 डायरेक्ट या कार्बनला जाणार. ओके, काय होईल बघा, CH3 ॲज इट इज ह्या कार्बनला हे दोन हायड्रोजन आले, CH2 झालं, पुढं C2H5 आहे. C2H5 म्हणजे CH2CH3 ना. नेम काय आहे सर, टोटल कार्बन किती, 4 ना. ब्युटेन झाला, फॉर्मेशन ऑफ ब्युटेन. अंडरस्टँड. आता ॲरोमॅटिक घ्या, ॲरोमॅटिक घ्या. आता नेम सांगायचं झालं, ॲसिटोफेनॉन. ओके, प्लस हायड्रायसिन NH2. ओके, पुढं काय येणार, ओके, H2 मॉलिक्यूल हिटिंग करणार.
काय रिमूव्ह होणार आहे इथला H2 O आणि H2 ना बघा ओके C डबल बॉन्ड डायरेक्ट इथे येणार त्याला CS3 ना इथं NH2 हायड्रायझो बरोबर ना हा H2 आणि OH2 रिमूव्ह झाला हा कार्बन डबल बॉन्ड डायरेक्ट ह्या नायट्रोजनला NNH2 ह्याला CS3 ना खाली ओके KOH इथिलीन ग्लायकॉल बरोबर इथला असा मॉलिक्यूल रिमूव्ह होणार H2 डायरेक्ट कार्बनला येणार प्लस N2 ह्याचं नेम काय रे इथिल ग्रुप आणि बेन्झिन आहे इथाइल बेन्झिन अंडरस्टँड इथाइल बेन्झिन ओके अंडरस्टँड इथाइल बेन्झिनचं फॉर्मेशन आहे लक्षात येईल नाही ओके आता ह्याच मॉलिक्यूलमध्ये तुम्ही दुसरा एखादा घेतला असेल इथं समजा तुम्ही C2H5 घेतलं काय होणार आताच लिहून दिले आपण क्लेमन्स रिडक्शनमध्ये कंपाऊंड झाले दोन्ही सुद्धा ओके इथिल फिनिल केटोन आहे ना हा बरोबर ना इथिल फिनिल केटोन इथाइल फिनाइल केटोन बरोबर हायड्रासिन सेम आहे बरोबर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार इथं काय होणार आहे CS3च्या ठिकाणी फक्त आपला डिफरन्स काय C2H5 ग्रुप घेतला आहे आपण इथला ओके तर C2H5 घेतला आहे बघ इथं सेम रिमूव्ह होणार इकडं काय येणार आहे इथं CS3C इथं CH2 झाला पुढं काय येणार इथं C2H5 येणार किती कार्बन झाले टोटल 3 कार्बन हे काय झालं प्रोपिल बेन्झिन चल का प्रोपिल बेन्झिन झाला लक्षात आलं का प्रोपिल बेन्झिन आता लक्षात घ्या उल्फकिस्नर रिॲक्शनचं ॲडव्हान्टेज काय बघा बेन्झिन रिंगला अल्किल ग्रुप आपण सबस्टिट्यूट करू शकतोय कितीही लांब अल्किल ग्रुप किती कार्बनचा अल्किल ग्रुप आपण बेन्झिन रिंगला इंट्रोड्यूस करू शकतो लक्षात घ्या ओके इथं सर मला सांगा तुम्ही इथला अल्किल ग्रुप आपण वाढवला इथं 3 कार्बन घेतले ह्या अल्किल ग्रुपमध्ये इथं C3H7 प्रोपिल घेतला तर इकडं येणारा अल्किल ग्रुप किती येणार अरे लक्षात घ्या काय म्हटलंय बघा आपण इथला अल्किल ग्रुप मधले कार्बन वाढवत जायचे इथं C3H7 घेतला तर मिळणारा अल्किल बेन्झिन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे एक कार्बन आणखी वाढणार ना इथला कार्बन आहेच ना चल का इथं C3H7 घेतला तर इथला एक आहेच ना 4 कार्बनचा अल्किल बेन्झिन मिळेल इथं सर 4 कार्बनचा अल्किल घेतला तर आपल्याला 5 कार्बनचा अल्किल बेन्झिन मिळेल इथं जर 6 कार्बनचा अल्किल ग्रुप घेतला तर 7 कार्बनचा अल्किल बेन्झिन मिळेल चल का म्हणजे बेन्झिन रिंगमध्ये अल्किल ग्रुप आपण सबस्टिट्यूट करण्यासाठी वुल्फ-किस्नर रिडक्शन रिॲक्शन ही इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या ही फिडल-काप्ट अल्कायलेशन रिॲक्शनपासून आपण करू शकत नाही इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं CET साठी सुद्धा चल का ओके ओके अल्किल ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड इनटू बेन्झिन बाय वुल्फ-किस्नर रिडक्शन इट इज नॉट पॉसिबल बाय फिडल-काप्ट अल्कायलेशन रिॲक्शन ओके त्याच्यापासून आपण करू शकत नाही परंतु वुल्फ-किस्नरपासून करू शकतो लक्षात ना ओके इथं आपलं रिडक्शन रिॲक्शन झालं आहे त्यामध्ये क्लेमन्सन आणि वुल्फ-किस्नर हे आपलं हे कम्प्लीट झालं आहे ओके तर शेवटची यातली रिॲक्शन आहे आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन अल्डिहाइड्स अँड केटोन्स
की ते आता आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.